तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि मी दही खात आहे. तर हे पाहू शकता. तर मित्रांनो, आज पण आलो बा म्हशीकडे, कारण की आज पण माणूस काही म्हणजे उठला नाही, तब्येत खराब लागून राहिली म्हणे. तर मग मी नबी म्हटलं ठीक आहे बा, जातो बा आज आम्ही म्हशी तारून आणतो. तर आज पण तसंच करावं लागन, कारण की आजचा आहे आखरी दिवस कंपनीचा. तर एंडिंग दिवसाले कामं जास्त राहते, तर आज कामाले पण जास्त लाग. तर हाय बा आता आपल्या म्हशी. आणि आज पाणी पण आणलं, कारण की सालं काल म्हणजे पूर्ण गला सुकल्यासारखा वाटते. तर आज पाणी पण घेऊन आलो. आणि इकडे सोयाबीन पेरली आहे. तर ह्या म्हशी आहे का नाही, तर इकडे जाते यार. तर त्या कारणानं इकडे लक्ष ठेवावं लागते. इकडे पाहू शकता तुम्ही, हा असा रोड आहे आणि इथून सिध्याच घुसते राजेव. का करते, या काटो वावर आहे आणि त्या काटा पण वावर आहे. ते दिसून राहिलं असेल तुम्हाला झेंडीच्या त्या काटा, ते लाल गाय आहे. तर तिकडे पण वावर आहे, तिकडे पण जाते राजेव. पण आता ठेवावं लागतं लक्ष कसं तरी, नाहीतर लोक बोंबलते, डायरेक्ट घरी येते झगडा करायला. तू ना वावरात आणल्यास कशा, गेलीच कशी, ते लक्ष ठेवता नाहीत का, असे शिवा गिवा देते बा. का करता, अशी आहे गायकी लोकांची लाईफ. पण ठीक आहे, लक्ष ठेवलं तर काही होत नाही म्हणा, बाकी काही नाही. तर भेटू मग समोर. आता हाकोलते इथून थोडंसं, कारण की इथं घुसते लवकर भोसडीच्या गाई. कसं आहे, मला दुसऱ्याचा मालपाल खाल्ला नाही पाहिजे ना, आपल्याला असं वाटते. तर ठीक आहे, मग भेटू मग समोर जाऊन. तर मित्रांनो, आता जंगलामध्ये आलो आहे पण मी थोडंसं, म्हणजे इथं जंगलच लागलं आता इथून. तर आता इथं गाई म्हशी की चरत आहे इथं. आणि बघा आपली म्हैस एक इथं पोहून राहिली. हे डोब होय, याला डोब म्हणतात आमच्या इकडे. तर तुमच्या इकडे काय म्हणतात, म्हणजे लहानसं तलाव आहे हे, तर आम्ही याला डोब म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता सांगा, काय म्हणता तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि हे पा कशी पोहून राहिली मस्तपैकी. पोहण्यात यार मस्त मजा येते. येले आणि म्हशीले पाणीच पाहिजे. आणि हे पा कशी पोहून राहिली इकडे तिकडे, ऐकून राहिली ते आपल्या गोष्टी. पाहू शकता तुम्ही, मस्त ऐकून राहिली, एकसारखी ऐकून राहिली. तर आता तिला वाटलं काय हा माबद्दल बोलून राहिला, तर पाहू शकता आता ते गुर्रवून राहिली मग इकडे. हे बघ कशी गुरून राहिली, है का नाही, ऐकून राहिली कानानं. थोपवून घ्या आता, कसं पोहून राहिलं इकडे. काय रे आको आको, थोपा शेपटी आलून नेला. त्याला वाटलं ना आवाज दिला, तर कुत्र्याला आवाज पहिले जाते, म्हणजे मला आवाज दिला म्हणून, आहे का नाही. तर हे इकडे की पूर्ण आपल्या म्हशी गाई चरून राहिल्या मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही, आहे की नाही. तर मित्रांनो, आता एक JCB आली आहे, दाखवतो तुम्हाला. तर भाई इथं हे JCB चालली आहे, तर तुम्हाला दाखवतो. तर हे पाहू शकता JCB चालली आहे इथून. तर माहिती आहे का, लहानपणी मी जेव्हा लहान होतो का नाही झालं, तेव्हा माहिती आहे का JCB पाहण्यामध्ये इतकी मजा येत होती, खूपच मजा येत होती. कारण की गावामध्ये राहिल्यावर कसं ते मुरुम उकडणं, आणि लहानपणी कसं आपल्याला ते खेळणे आवडत होते. JCB, ट्रक, ट्रॅक्टर. तर जे आपण घरचे लोकांना घेऊन मागू, पण नाही घेऊन भेटे म्हणा, कारण की तेव्हा आपल्यापाशी म्हणजे आपल्या घरच्यापाशी पैसा बी नव्हता. तर कधी कधी घेऊन बी दे ना, कधी कधी नाही घेऊन दे, लडू घेऊन मागा लागे. तर तुम्हाला आपल्या आठवणी दाखवत राहीन लहानपणीच्या, जे काही झालं, कसं कसं काय केलं आपण लहानपणीची, जे काही मस्त जे मला वाटेल जे सांगायचं ते सांगीन तुम्हाला. ना आता आलो आहे बा तलावापाशी. तर हे पाहू शकता, आता तलावापाशी आलो आहे. तर जातो तलावापाशी. तर तिथं जाई दिसून राहिली, तर तुम्हाला आता जाई दाखवतो मी. मच्छ्या पकडासाठी जाई लावली आहे तिथं, तर आता तुम्हाला जाई दाखवतो बा. तर मित्रांनो, हे पाहू शकते, इथून जाडी लावलेली आहे. तर हे जाडी याच्यासाठी लावली आहे, इथून मच्छ्या इकडे एंटर नाही केल्या पाहिजे, म्हणजे ह्या तलावातल्या मच्छ्या या गाठा बाहेर गेल्या नाही पाहिजे. कारण की
ज्या बाहेर गेलेल्या मच्छ्या वेस्टेज देईन, म्हणजे कोणी बी पकडून नेईन किंवा काही करून नेईन. कारण की हा कोणतरी ठेका घेतला असेल ह्या तलावाचा मच्छ्या पकडायचा, आणि तो मच्छ्या पकडन आणि विकायला नेईन. कारण कसं काय, म्हणजे यानं काही पैसे दिले असेल, 1,00,000-2,00,000 रुपये जे काही दिले असेल, ते जो बी ओनर असेल ह्या तलावाचा, तर तो मच्छ्या पकडन, म्हणून त्यानं इथं मच्छ्या गेल्या नाही पाहिजे म्हणून त्या कारणाने इथं जाडी लावलेली आहे. तर आपल्या म्हशी त्या तिथं चरून राहिल्या आहे, इथं पाहू शकता त्या विहिरीपाशी. तर आता मी पण त्याच्यापाशी जातो. ठीक आहे न. ह्या भाऊ पा का करून राहिला इथं, का करून राहिला रे ए. तर तो मस्तीमध्ये खेळून राहिला मस्तपैकी. तर मित्रांनो हे पाहू शकता आता कशी बसली आहे इथं, मस्त पोहून राहिली ते इथं तलावामध्ये. नाही हे आता पोहून चालली तिकडे. तर ह्या इकडे आपल्या गाई चरून राहिल्या, हे इथं पोहून राहिली. आता ते बी निघते, कारण की बाकी सगळे तिकडे चालल्या. तर आता आपण बी जाऊ तिकडेच, यायच्या मागं नाही, यायच्या मागंच राहावं लागते आपल्याला दिवसभर. तर मित्रांनो आता आलो आहे बा विहिरीवर. तर विहिरीतलं पाणी दाखवतो तुम्हाला किती काय पाणी. तर पाहू शकता इथं पूर्ण विहीर भरलेली आहे फुल, आणि पाणी पा किती काय, आणि किती शुद्ध पाणी आहे न. फुल ह्या कारणानं भरली, हे तलावाजवळ आहे का नाही, ह्या कारणानं म्हणून पूर्ण भरलेली आहे. मला तर वाटते पूर्ण भरून देईन, कारण की तलाव आणखी भरायचा आहे. तर जितकं बी भरण तर तितकीच आणखी हे विहीर पण भरण. आणि आपल्याला प्रॉब्लेम असा आला का आपल्याला इथून जावं लागते, किंवा म्हणजे तिकडून रस्ता असेल दूरवरून, तर तिकडून, आणि त्या तिथं बी पाणीच पाणी आहे. तर ह्या म्हशी चालल्या इकडून म्हणा, कारण की त्या तर कुठूनही जाऊ शकते. तर आता पाहतो कुठून जायला लागते आपल्याला. तर इथं बी मस्त शुद्ध पाणी आहे पिण्यासारखं, पण आपण पिऊ नये, आणलं आहे आपण ना. आणि यार मगाशी असं झालं, एक सोबती गावातलाच भेटला, थोडंसं पाणी दे म्हणे. तर त्याला पाणी द्यायला थोडंसं आपलं पाणी खतम झालं. तर आपल्यापाशी पाणी कमीच राहिलेलं आहे. तर एवढं राहिलं, मी अजून बी पाणी पिलं नाही, कारण की दही खाल्ल्यावर पाणी प्यावं नाही म्हणते, नाही तर सर्दी खोकला होते म्हणते, म्हणून मी पाणी पिलं नाही. तर आता खूप टाईम झाला, तर आता पिऊ शकतो म्हणा पाणी. आणि आता ताण पण लागले आहे, तर आता पाणी पितो. आणि आपल्या म्हशी त्या तिकडे गेलेल्या, तर आता आपण बी जाऊ, इकडून जावं लागेल थोडंसं दुरून. तर चला मग. तर भाई आता चाललो बा मी, काट्या गोट्यातून जावं लागते, कारण की परिस्थिती तशी आहे. तिथून पाणी होतं तर त्या पाण्यातून जाऊ नाही शकत आपण. तर आता चाललो बा मी. तर रस्ता असा आहे, काट्याच्या झाडावरती. तर मित्रांनो फायनली आलो बा आता. हे पाहू शकता इथं आपल्या म्हशी आहे. तर आलो बा आता. तर आता बसलो बा मी इथं आपले ढोरं पूर्ण चरून राहिले, ह्या कुत्रा आपला. तर आता इथं मस्तपैकी पाणी की पितो, आता थोडंसं आराम करतो, कारण की आता हे एवढ्या जाग्यामध्ये चढते आईले येतपर्यंत. नो टेन्शन आता, म्हणजे काही इकडे वावरं बी नाही, काही नाही, काहीच नाही. तर तेवढ्या काही आपल्याला म्हशी की पाहायला लागत, लक्ष की काही द्या नाही लागत, एवढ्या जागेतच मस्त चढते. तर आता पाणी पितो. तर झालं बा आता पाणी पिऊन. पण झालं, काल पाणी ना आणलं तर काल ताण लागली होती, आणि आज जेवण करून ना आलो तर आता भूक लागली. कारण की कसं झालं, सकाळी दही खाऊन आलो, आणि घरचा म्हणजे स्वयंपाक बनला नव्हता. तर कसं आहे, काहीतरी पोटात खायचं होतं, तर दहीच खाल्लं. तर त्या कारणानं कसं पूर्ण पोट भरून जेवण काही केलं नाही, तर त्या कारणानं भूक लागली. तर आता घरी जाऊनच जेवण करावं लागेल आपल्याला. तर ठीक आहे, चारतो बा आता म्हशी इथं, आणि आराम करतो थोडंसं मस्तपैकी. तर ठीक आहे, भेटू मग आता समोर काय होते का नाही. तर तलाव, हे तलाव आहे, आणि ह्या इकडे मस्त बसून आहे म्हशी, आणि तिकडे गाई चरून राहिल्या, हे पाहू शकता तुम्ही. आणि ह्या भाऊ इथं पोहून राहिला, का पोहून राहिला तर
तिकडे मस्त गाई चरून राहिल्या आणि ह्या पण म्हशी ह्या म्हशी मस्त पोहून राहिल्या आहे की नाही. तर अशी गोष्ट आहे बा. ह्या का खाऊन राहिला बे. हा ए होय अको शंख होय वाटते. शंख खाऊन राहिला तो. हे शंख खा लागते का बे. हे शंख खा लागते का. फेकतो. हा फेकला होय तिकडे. शंख नाही खा लागत. त्रास येते यार एका ठिकाणी बसू. तर फायनली आई आली आहे. ते तिकडे पाहू शकता तुम्ही. तिथे दिसत आहे. तर आई आली आहे आपली. तर आता जातो बा घरी मी. तर आता चाललो बा घरी. आणि इकडे तलाव, इकडे पण तलाव. जे एकच तलाव आहे म्हणा. इथं पूल आहे आणि त्या तिकडे बकऱ्या गाई म्हशी मस्त चरून राहिल्या. गावातल्याच आहे. तर आता जातो बा घरी मस्तपैकी. हे पाहून घे इथं माहिती आहे का. ह्या वावरामध्ये बी पूर्ण पाणी डुबून जाते. म्हणजे हे वावर बी काहीतरी डुबून जाते. पहिले इथे पण वावर होतं. तर हे म्हणजे वावर मग विकला गेलेला आहे. कारण की तलाव बनवायचं होतं. हे खंबे की दिसत असेल तुम्हाला. हे पहिले लाईनीचे खंबे होते. तर अशी गोष्ट आहे. तर आता हे पुलावर आलो आहे. मस्त इथून व्ह्यूज पाहून घे. व्ह्यू मस्त दिसून राहिला व्ह्यू. आता भेटू मग आपल्या घरी. तर मित्रांनो फायनली आलो बा आता घरी. तर आता लवकर तयारी करतो आणि जेवण पण करायचं आहे. कारण की टाईम झाला आहे लय. 1:30 वाजला आणि अर्धाच घंटा आहे आपल्यापाशी. तर ठीक आहे लवकर करतो. मित्रांनो झाली बा आता तयारी आणि जेवण करून राहिलो मी. तर जेवणामध्ये आहे अंड्याची बुर्जी भाजी कढी आणि जेवण करतो आणि कंपनीत जातो. टाईम लय झाला. तर आता ब्लॉग इथे एंड करतो. तर भेटू मग समोरच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे.